हेलो, वो माल भेज दो यार, पार्सल अभी तक मिला नहीं है, फटाक से कर दो यार काम। हाँ, अब 2 मिनट। सुन ना, कस्टमर रुके नीचे, स्टॉक लाया है नहीं नया? 1-2 मिनट रुको, तुमको लगा था कॉल। स्टॉक, अरे वो हाँ। स्टॉक आने वाला है। चल एक स्कीम का बताता था, चल चल दे। और क्या नया स्कीम लाया भाई? ला 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 ला, चल अच्छा ला स्कीम। गाइस, वीडियो में एंड तक रहना, भाई ने नई स्कीम लाई है। डायरेक्ट फ्लिपकार्ट रिसेट मधून कॉल आला मला की ज्यांना पण फोन जे आहे ना सेल करायचा आहे, माझ्या दुकानात ज्यांना यायला जमत नाही, नाहीतर कुठल्याही दुकानात सेल करायला जमत नाही सेकंड हँड मोबाईल तुमचं, तर तुम्ही फ्लिपकार्ट रिसेट वर पण मोबाईल सेल करू शकता. त्याची इन्स्टंट तुम्हाला कॅश मिळून जाते. ते प्रोसेस जे आहे ना व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो. हे बघा मित्रांनो, कॅटेगरीज मध्ये जायचं फ्लिपकार्ट मधून, ऍप्लिकेशन मधून, आणि सेल ओल्ड फोन मध्ये जायचं. जे काही तुमचं फोन आहे त्याची डिटेल्स भरायची. फक्त एवढं ह्याच्यामध्ये नियम काय माहिती आहे का, मोबाईलचं डिस्प्ले कॉपी असायला नाही पाहिजे. जर कॉपी असलं तर जेवढा रेट दाखवले तेवढा रेट येत नाही, अर्धी किंमत येते डायरेक्टली. बॅटरी चेंज असायला नाही पाहिजे, तरी त्याचं पण रेट कमी येणार. पण कसं आहे, एकदम जेन्युअन कंडिशन 100% मोबाईल असेल तरच तुम्ही ह्या ऍपमध्ये टाका. नाहीतर तुम्ही फ्लॉलेस मोबाईल टाकलं आणि मोबाईल डॅमेज वगैरे असलं तर त्याचा रेट अर्ध्यापेक्षा कमी येईल तुम्हाला. तर कॅश ज्यांना पाहिजे, ज्यांना शॉपवरती यायला जमत नाही, त्यांनी जे आहे ना फ्लिपकार्ट रिसेटमध्ये रेट आपल्या मोबाईलचं काढू शकता. अजून एकदा सांगतो मी, फोनची कंडिशन ए ग्रेडच असायला पाहिजे. जर फोनमध्ये काही पण प्रॉब्लेम असला आणि तुम्ही सहजच टाकला तर त्या मोबाईलचं दाखवतो रेट जास्त, पण जेव्हा तुमच्याजवळ डिलिव्हरी बॉय येईल ना तेव्हा रेट अजून कमी होतो. ऍप डायग्नोज केल्यानंतर जे आहे ना, जेव्हा तुम्हाला मोबाईलचं 6,000 रेट दाखवत असेल तर 3,000 3,500 पण होऊ शकतो. तर त्यासाठी ना तुमचं पण टाइम वेस्ट व्हायला नाही पाहिजे आणि त्या डिलिव्हरी बॉयचं पण टाइम वेस्ट व्हायला नाही पाहिजे. आता घरी बसून तुमचं मोबाईल जुना विका, डिलिव्हरी बॉय येईल, मोबाईल घेऊन जाईल, तर वाट कशाची बघताय? पटकन तुम्ही सेकंड हँड मोबाईल तुमचं जुनं विकायचं असेल तर फ्लिपकार्ट रिसेट वरती जा आणि रेट बघा. चांगला रेट भेटत असेल तर तिथं ऑर्डर टाका, डिलिव्हरी बॉय तुमच्याकडे येईल. असेच टिप्स अँड ट्रिक्स आणि चांगल्या व्हिडिओसाठी जे आहे ना मला फॉलो पण करा, लाईक पण करा. धन्यवाद.